नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेला मोदींकडून हिरवा झेंडा। कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरीही हजर। तर समृद्धी महामार्ग समांतर ट्रेन करण्याचा विचार, फडणवीसांची माहिती। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती, मनसे आणि ठाकरेंच्या सेनेनं एकत्र प्रचाराचा नारळ फोडला। गोरेगावमध्ये थोड्याच वेळात कार्यकर्ता मेळावा। राज्यात विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार। 1200 कोटींची तरतूद, 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार। संजय शिरसाट यांची घोषणा। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन सोहळ्यांना सुरुवात। अनेक गणेश मूर्ती परळ कार्यशाळेतून गणेश मंडपाच्या दिशेने मार्गस्थ। फेस्टिवल स्पेशल आणि नियमित रेल्वे गाड्यांच्या रिटर्न तिकिटावर 20% सूट देणार। राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी सूट। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल। एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार। विदर्भात होत असलेल्या पावसामुळे जळगावमध्ये पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणलोट क्षेत्रातही वाढ झाल्यानं हतनूर धरणातून तापी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। बुलढाण्यात जोरदार पाऊस, नदी नाले दुथडी भरून। नदीला पूर आल्याने नदीकाठावरील शेती पिकाचं नुकसान।